हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खरोखरच वाढते, कारण थंड हवेमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो. 40+ वयातील पुरुष, स्त्रिया, BP, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, धूम्रपान करणारे, जास्त ताण घेणारे लोक यांना याचा जास्त धोका आहे. तेव्हा हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि सविस्तर अशा टिप्स नक्कीच फॉलो करा. जसं की थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तप्रवाह कमी होऊन हृदयाला जास्त मेहनत करावी लागते, रक्तदाब वाढतो, थंडीमुळे BP नैसर्गिकरित्या वाढू शकतो, हार्टला ऑक्सिजन कमी पोहोचतो, परिणामी हार्टचा धोका वाढतो, शरीराची घनता वाढते, रक्त घट्ट झाल्यामुळे ब्लॉकेजेस सहज होऊ शकतात, सकाळ संध्याकाळ तापमान खूप कमी असतं, यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घेऊ शकता, तर मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं शरीर जास्तीत जास्त उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे थंडी जाणवली की लगेच अतिरिक्त कपडे, मफलर, कानटोपी वापरा. मान, छाती, पाय, कान या भागातून जास्त थंडी शरीरात जाते, त्यामुळे त्याचं संरक्षण करा. घराबाहेर जाताना लेअरिंग करा. 2-3 कपडे घाला. अचानक थंड वातावरणात जाणं टाळा. हार्ट अटॅक 5 ते 9च्या दरम्यानच येतो. हिवाळ्यात धुक्याने हवा जड होते, त्यामुळे ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे सकाळी फिरायला जाणार असाल तर सूर्य उगवल्यावर जा. अत्यंत थंड वातावरणात शक्यतो व्यायाम करणं टाळा. त्याचप्रमाणे रक्तदाब, शुगर नियमित तपासा. BP, शुगर असणाऱ्यांनी हिवाळ्यात आठवड्यातून 2 ते 3 वेळा तपासणी करा. थंडीमुळे BP वाढू शकतो. शुगर वाढली तर रक्त घट्ट होतं आणि ब्लॉकेजेसचा धोका वाढतो. आहारातील काळजी, तर आहारामध्ये काय खावं, तर मेन महत्त्वाचं लसूण, हळद, ड्रायफ्रूट्स जसं की बदाम, अक्रोड, तेही अल्प प्रमाणात. त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात गरम पाणी घ्या. हिवाळ्यामध्ये सूप, मूग, उकडलेली भाजी, तूप थोड्या प्रमाणात नक्कीच आहारामध्ये समावेश करा. त्याचप्रमाणे कोणते पदार्थ टाळावेत, तर मेन महत्त्वाचं म्हणजे जास्त तळलेले पदार्थ, मिठाचे पदार्थ, जास्त साखर, प्रोसेस्ड मीठ, लाल मांस किंवा कोल्ड्रिंक्स किंवा अति थंड पाणी पिणंही टाळा. थंड पाणी हृदयाभोवती वेगस नर्व्हसला उत्तेजित करतं, त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका नक्कीच वाढू शकतो. त्यामुळे थंड पेय शक्यतो टाळा. गरम पाणी पिण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचप्रमाणे पाणी पिताना रूम टेम्परेचरचंच पाणी प्या. व्यायाम करा, पण तो मर्यादितच ठेवा. अचानक जोरदार धावणं किंवा वजन उचलणं यामुळे हृदयावरती ताण वाढतो. हिवाळ्यात वॉर्मअप न करता व्यायाम करा, तोही खूप धोकादायक न करता हलका व्यायाम करा, जेणेकरून शरीरावर ताण येणार नाही. 10 मिनिटे वॉर्मअप, मग हलका व्यायाम करू शकता. ताणतणाव कमी ठेवा. स्ट्रेस कमी करा. स्ट्रेसमुळे हार्ट अटॅकचा धोका दुप्पट वाढतो. दररोज 10 ते 15 मिनिटे प्राणायाम करा. डीप ब्रीदिंग करा. हलकं ध्यान करा. धूम्रपान पूर्णपणे बंद करा. धूम्रपान, थंडी यामुळे रक्तवाहिन्या जास्त आकुंचन पावतात, यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. भरपूर झोप घ्या. हिवाळ्यात झोप कमी झाली तर BP वाढतो, त्यामुळे 7 ते 8 तासाची शांत झोप घ्या. यासारखी लक्षणे जर दिसली तर नक्कीच डॉक्टरांकडे जा. छातीत जळजळ, दबाव, दडपण, डाव्या हातात, जबड्यात, पाठीला वेदना, श्वास घेताना त्रास, थंडी, घाम, अचानक कमजोरी, चक्कर येणं यासारखी लक्षणे दिसत असतील तर नक्कीच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता. हिवाळ्यामध्ये विशेष हार्ट सेव्हर दिनक्रम ठेवा. सकाळी कोमट पाण्यात हळद किंवा लसूण घालून प्या. दररोज 20 ते 30 मिनिटे चाला. थंडी कमी झाल्यावर दुपारी हलका आहार घ्या. संध्याकाळी सूप किंवा उकडलेली भाजी घ्या. रात्री जड आहार टाळा आणि झोपताना तुमची खोली थंड न ठेवता उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची झोप पूर्ण होईल. झोप व्यवस्थित झाली की आपला पुढील दिनक्रम हा व्यवस्थित चालू होतो. त्याच्यामुळे शांत झोप लागण्यासाठी तुमची बेडरूम उबदार ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि शरीरालाही उबदार ठेवण्याचा थंडीमध्ये नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून हार्ट अटॅकसारखे धोके आपण टाळू शकू.